नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। पार्थ पवारांनी 2 दिवसांच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। सध्या राष्ट्रवादीमध्ये जो काही पेच प्रसंग निर्माण झालाय, अंतर्गत कलहावरती या भेटीगाठी ज्या आहेत त्याला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आज सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। तर यानंतर एक धक्कादायक बातमी नागपुरातून आहे। आमच्या गाडीत डिझेलच नाही तर तुमच्या बेपत्ता मुलीला शोधायला कसं जाणार, असं धक्कादायक उत्तर नागपुरातल्या एका पोलिसानं दिलंय। मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन मुलीचं कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचलं होतं। त्यावेळी गाडीत डिझेलच नसल्याचं उत्तर पोलिसांनी दिलं। पोलिसांच्या या उत्तरावर तक्रार ऐकून आलेल्यांपैकी एका व्यक्तीनं पोलिसांच्या टेबलावर स्वतःचे पैसे काढून दिले आणि या पैशातून डिझेल भरून घ्या म्हणून त्यांनी पोलिसांना सांगितलं। या साऱ्या प्रकारावरती विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। हा फक्त बेजबाबदार नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं दिवाळ निघाल्याची कबुली असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी दिलेली आहे। दरम्यान संबंधित बेपत्ता मुलीचा शोध लागला असून पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर व्हिडिओ काढणारा वंचितचा कार्यकर्ता 2 दिवसांनी म्हणतोय की सगळं मस्ती मजाक मध्ये सुरू होतं। में इस वीडियो में हो ये रहा है कि लोगों में बहुत कंफ्यूजन है कि हम पुलिस प्रशासन के साथ झगड़ा कर रहे हैं या फिर पैसे वाली डीजल वाली जो भी बात है वो एक हंसी मजाक का हिस्सा था। लेकिन हमारा उद्देश्य पुलिस प्रशासन को बदनाम करने का बिल्कुल भी नहीं है। तो और अगर हमारे तरफ से पुलिस प्रशासन की अगर बदनामी होती है तो मैं दिल से माफी चाहता हूँ। जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे असं बोलता येत नाही अधिकाऱ्यांना। ही कामचुकारपणा आहे। डिझेल पेट्रोलच्या नावाने तो खोटं बोलतो आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे आणि आता ती मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे। त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे। तीर्थक्षेत्र विकास कामं दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या कामांना मान्यता आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होते। राज्यातील जवळपास 6 तीर्थक्षेत्रांसाठी 993.72 कोटी रुपयांचे आराखडे मंजूर करण्यात आले। श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास यासाठी 172.22 कोटी रुपयांचे आराखडे मंजूर करण्यात आले। तर देहू संवर्धन, वैकुंठ गमन मंदिर, भंडारा डोंगर परिसर विकास यासाठी 41.71 कोटी ते मंजूर करण्यात आलेले आहेत। तर किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धन सुशोभीकरणासाठी 134 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर संगम माहुली, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई शाहू महाराजांचं समाधीस्थळ जीर्णोद्धारासाठी 133 कोटींना मंजुरी देण्यात आली आहे। तर श्री क्षेत्र घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा यासाठी 210 कोटी 45 लाख रुपये जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत। तर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी जवळपास 301.54 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहायला मिळतात। मिलिंद नार्वेकर यांच्या राहत्या घरी भेट घेऊन प्रताप सरनाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। एकीकडे आष्टीकरांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर सरनाईक यांच्याकडून नार्वेकरांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आहे। तर बोंधू घरातनं 59 कोटी पतसंस्थेतून विड्रॉ केले होते असा आरोप अंजली दमानी यांनी केला। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित पतसंस्था कॅश विड्रॉ कशी करून घ्यायची असा सवाल दमानी यांनी केला। खरातनं भक्तांच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये 2-2 लाख ठेवले होते। अजितदादांच्या अपघातावेळी 5 कोटी 33 लाख खरातनं बँकेतून काढल्याचा दावा देखील अंजली दमानी यांनी केला। 59 कोटी 20 लाख रुपये हे त्यांनी कॅशनी विड्रॉ केलेले आहेत त्याच्या खात्यातनं। म्हणजे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पतसंस्था कॅश विड्रॉल्स कशी करायची, कशी परमिट करायची, कारण त्यांनी ना त्याच्या ज्या भक्तांच्या नावावर 2 लाखाच्या आत अशी डिपॉझिट्स करून ठेवली होती आणि जे विड्रॉल केले ते पण 2 लाखाच्या आत केले। ज्या दिवशी खरं अपघात घडला अजित पवारांचा त्या दिवशी सुद्धा ट्रान्झॅक्शन्स 5 कोटी 33 लाखाच्या झाल्या होत्या। या सगळ्या डिटेल्स आता खरं तर काढणं गरजेचं आहे। मग हर्षवर्धन खरात कुठे आहे, कल्पना खरात कुठे आहेत, अजूनपर्यंत फरार कसे,
शिर्डीचे पोलीस कॉम्प्रोमाइज्ड आहेत का, असे असंख्य प्रश्न पडतात.